रायगड रस्ता घाटात खचला. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग लक्ष देणार का, की अपघात झाल्यानंतर डोळे उघडणार? पर्यटकांचा सवाल. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करून 2 पदरी बनवण्याचे काम मागील 8 वर्षांपासून चालू आहे. मात्र या राष्ट्राचे काम करणाऱ्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हा रस्ता रायगड घाटात खचला असून अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डोळे उघडणार का, असा सवाल हजारो पर्यटक व स्थानिक ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारित आहेत. महाड किल्ले रायगडापर्यंत जाणारा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आता हा राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाला असून पूर्वी डांबरीकरणाचा असलेला रस्ता आता दुपदरी काँक्रिटीकरणाने बनवला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जून 2017 रोजी महाड जंक्शन राम 66 वरील किलोमीटर 123-400 ते रायगड किल्ला जिजामाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा आणि हिरकणीवाडीपर्यंतचा 2 पदरी व पेव शोल्डरसह काँक्रिटी रस्ता बांधणी कामाची किंमत तत्कालीन 247.13 कोटी रुपये. एकूण लांबी 25.609 किलोमीटर. यामध्ये दुपदरी काँक्रिटीकरण लेन, पेव्हन शोल्डरसह एक मोठा पूल, लहान पूल 19, छोट्या मोऱ्या 140 इत्यादींचा तत्कालीन अंदाजपत्रकात समावेश होता. मात्र त्यानंतर या 25 किलोमीटरच्या कामात अनेक तांत्रिक बदल करून त्याची पूर्वीची अंदाजित किंमत वाढविण्यात आली आहे. महाड रायगड रस्त्याचे काम पूर्वी पाटील नावाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे होते. मात्र त्याने या कामात केलेल्या दिरंगाईमुळे सदरचे काम या कंपनीकडून काढून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. मात्र अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी सुरुवातीपासूनच कामाच्या बाबतीत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कामात हलगर्जीपणा करणे, कामात दिरंगाई करणे, संथ गतीने काम करणे, कोकणात पडणाऱ्या पावसाचा पूर्व अनुभव नसताना तसेच स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता व ग्रामस्थांना विचारात न घेता काम करण्याच्या पद्धतीमुळे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी कायम वादात राहिली आहे. महाड रायगड रस्त्याचे काम करणाऱ्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी तयार करीत असलेला काँक्रीटचा रस्ता अनेक ठिकाणी फुटला असून त्याला तडे गेले आहेत. याच रस्त्यावरील कोंजरपासून पूर्वीचा असणारा घाट रस्ता बंद करून नवीन रस्ता बनविला आहे. मात्र याच रस्त्यावरील घाटातील डांबरीकरणाचा काही भाग व काँक्रिटीकरण करण्याचा काही भाग खचला असून खचलेल्या पृष्ठभागावर तर अवजड वाहन गेले अथवा पर्यटकांची एखादी प्रवासी बस जरी या भागावरून गेली तर बाजूला असणाऱ्या खोलदरीचा विचार करता दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड किल्ला परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते. चालू वर्षी मे महिन्यापासून चालू झालेला पाऊस सप्टेंबर महिना चालू झाला तरी थांबण्याचे नाव घेत नसल्याने रस्त्याच्या साईडपट्टी भागात ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी पाणी जाऊन भूस्खलन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. महाड रायगड रस्त्यावरील ज्या ठिकाणी घाटात रस्ता खचला आहे त्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार व्यक्त होत असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग दुर्घटना घडल्यानंतर जागे होणार का? या राष्ट्राचे काम करणाऱ्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग एवढे मेहरबान का झाले आहेत? अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शाखा अभियंता सहित उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांची असताना प्रत्यक्ष ते कामाच्या ठिकाणी न जाता महाड येथील कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवून प्रवाशांच्या व पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचे उद्योग करीत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.